एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, की बाळाला डायपर वापरायचं की नाही? तर आपल्याला जर लांबचा प्रवास करायचा आहे, खूप वेळ आपण घराबाहेर जाणार आहोत बाळाला घेऊन, तर अशा वेळेला एक तर डायपर वापरू शकता तुम्ही. बाळ रात्रीचं सारखं सू करतं, शी करतं आणि त्याची झोप मोडते आणि त्याची झोप होत नाही. अशा काही-काही बाळांना प्रॉब्लेम येतो. मग त्या बाळांमध्ये आपण डायपर झोपताना लावलं, तर मात्र त्याची झोप थोडीशी जास्त वेळ होऊ शकते आणि फायदा होतो त्याचा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की डायपर जर लावलं, तर दर 2 ते 3 तासाला ते बदललं गेलं पाहिजे. आपल्याला 2 ते 3 तासात ते चेक करणं गरजेचं आहे, की बाळाने सूशी काही केलेली आहे का? आणि जरी सूशी केलेली नसेल, तर 3 तासाच्या वर शक्यतो एक डायपर वापरू नये. ते बदलून टाकावं, नवीन डायपर लावावं. मधला जो काळ आहे, तो थोडासा बाळाला उघडं ठेवावं किंवा डायपर, लंगोट काहीच न घालणं. हे का बरं करायचं आहे? कारण एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे डायपरची रॅश येणं. डायपर रॅश किंवा डायपर डर्मॅटायटिस आपण त्याला म्हणतो. तर ते बऱ्याचदा ॲलर्जीमुळे कधी-कधी येऊ शकते, कधी-कधी थोडंसं इन्फेक्शन झालं त्यामुळे पण येऊ शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा डायपर घालायच्या आधी रॅश आधीच आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. आणि रॅश येऊ नये म्हणून काही प्रकारच्या क्रीम मिळतात, की ज्या रॅश फ्री क्रीम किंवा रॅश प्रिव्हेन्शनसाठीच्या क्रीम्स असतात. तर त्यांचा वापर नक्कीच फायदेशीर ठरतो. डायपर लावायच्या आधी लावायच्या आहेत त्या, की जेणेकरून रॅश येऊ नये किंवा ती रॅश प्रिव्हेंट करण्यासाठी, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी त्या क्रीमचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो.